नमस्कार. बालगंधर्व आजोबांची काही मोजकीच दैवत होती. टिळक, तर्खडकर, टाटा अशी विविध क्षेत्रातली एक दैवत होतं बालगंधर्व. भरपूर संगीत नाटकं पाहिली मी आजोबांबरोबर आणि बघितली त्यापेक्षा ऐकलं जास्त. अर्थातच मी काही प्रत्यक्ष पाहिलं नाही बालगंधर्वांचं नाटक, पण ऐकलं मात्र भरभरून आजोबांकडूनच. बाकी बालगंधर्वांविषयी माहिती काही नवीन लिहावं असं काही नाही माझ्याकडे, पण जे ऐकलंय वाचलंय ते सगळं भारावून टाकणारच आहे. माझ्या मते राजकीय सामाजिक अशा पुढाऱ्यांनी करावं त्यापेक्षाही अधिक किंवा त्याच तोलामोलाचं काम बालगंधर्वांनी केलं. एक अख्खी पिढीच्या पिढी आणि मग तदनंतरच्या पिढ्यांना सुद्धा एक अभिजात मनोरंजन म्हणजे काय ते त्यांनी शिकवलं. शालीन स्त्री सौंदर्याचा मापदंड म्हणजे बालगंधर्व, गळ्यातली फिरत म्हणजे बालगंधर्व, ताना घ्याव्या त्या बालगंधर्वांनीच, नऊवारी साडी नेसायची तर ती बालगंधर्वांच्या शैलीत. त्यांच्या गाण्यातला गोडवा प्रेक्षकांची हृदय जोडायचं काम करायचं. मुख्य म्हणजे इतकी कला अंगभूत आणि अवगत असूनही ते प्रेक्षकांना रसिक मायबाप म्हणायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. म्हणूनच की काय प्रत्येक वन्समोर त्यांनी शिरोधार्य मानला. मग भले रात्रीचं नाटक संपायला पहाट का होईना, समोर बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन 100% करणं हे कर्तव्य निभावणं हे त्यांनी कलाकार म्हणून आयुष्यभर जीवापाड जपलं. प्रसंगी आपल्या प्रकृतीची हेळसांड, आर्थिक ओढाताण आणि अशा अनेक अडचणी सोसून यशाच्या शिखरावर असताना त्यांनी मराठी सामान्य प्रेक्षकांना श्रीमंती म्हणजे काय हे आपल्या नाट्य प्रयोगाद्वारे दाखवायला अनुभवायला दिलं. लाखाचे शालू, पैठणी, प्रत्यक्ष अत्तराचे दिवे आणि अशा अनेक गोष्टींची बहार उडवली त्यांनी आपल्या नाट्यप्रयोगाला. त्याचवेळी त्यांनी आपली सामाजिक बांधिलकीही जपली. टिळक फंडासाठी संयुक्त मानापमानचे प्रयोग केले आणि त्या काळी त्याचं तिकीट हजारात होतं. उगाच नाही म्हणून खुद्द लोकमान्यांनीच त्यांना आधीच पदवी दिली होती बालगंधर्व. मी प्रत्यक्ष नाही पाहिलं म्हणून काय झालं, आजोबांनी वर्णन केलेल्या प्रयोगांची स्वप्न मी अनेकदा पाहतो. कोकणातलं झापाचं थिएटर, सणासुदीचे कपडे घालून पुरुष आणि अगदी नाकात नथ बीत घालून स्त्रिया नाटकाला आले आहेत. अहो पालगंधर्वांचं नाटक आहे ना. नांदीपासून जी सुरुवात होते ती जसजशी रात्र चढत जाते तशीच प्रयोगाची रंगत. बालगंधर्व एकेका गाण्याला 5-5 वेळा वन्समोर घेत आहे. पूर्वेला झुंजू मुंजूची तयारी सुरू होतीये. हवेत अश्विनातला गारवा आहे, थोडंसं धुकं असं म्हणतात. पेट्रोमॅक्सचा प्रकाश वातावरणाला एक वेगळीच डूब देतोय. चेहरे उजळलेले आनंदाने आणि हृदय उजळलेली स्वरांनी. रंगमंचाच्या एका कोपऱ्यात आपल्या खास पोजमध्ये बालगंधर्व उभे आहेत आणि ऑर्गनच्या साथीने अजून एक नाट्यगीत सुरू होतं, जे शतकानुशतकं सुरूच आहे आणि राहील अखंड अविरत. जोपर्यंत मराठी रसिकत्व आहे तोपर्यंत हे सूर म्हणतील, असा बालगंधर्व पुन्हा न होणे. बिजो, नारळी पौर्णिमा 2018. आजचा बोनस. 4 गंधर्व लघुलेखांना आजच्यापासून भरजरी बोनस दिले आहेत डॉक्टर सुचेता किंजवडेकर यांनी. सुचेता एक उत्तम गायनेकॉलॉजिस्ट आहेच, पण माझ्या दृष्टीने एक उत्तम गायनालॉजिस्टही आहे. वद जाऊ कुणाला शरण. नमस्कार.